श्री स्वामी समर्थ तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज असणाऱ्या हनुमान जयंती निमित्त तुम्हाला एक रामबाण उपाय मी सांगणार आहे की या उपायाने तुमच्या आयुष्यात असणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या आहे, कष्ट आहे, दुःख आहे, अनेक प्रकारच्या बाधा आहे, दोष आहे, घरामध्ये सुख शांती नांदत नाहीये, पैशाला पैसा लागत नाहीये, कष्ट करता यश येत नाहीये, मुलांच्या समस्या आहे, नोकरी लागत नाहीये, व्यवसाय धंदा मध्ये यश प्राप्ती होत नाहीये, अनेक अशा कर्जा संबंधीच्या समस्या आहे, परत जीवनामध्ये काहीही काम करायला यश येत नाहीये, म्हणजे कोणतेही कार्य हाती घेतलं तर त्यात यश येत नाही, पैशाला पैसा लागत नाहीये, अनेक प्रकारचे दोष आहे, शारीरिक आजार आहेत, मानसिक आजार आहेत, व्यवसायामध्ये यश येत नाहीये, म्हणजे कोणत्याही प्रकारच्या समस्येसाठी हा रामबाण उपाय आहे। हा उपाय तुम्हाला हनुमान जयंतीला संध्याकाळी करायचा आहे। तर तुम्हाला हा उपाय करताना श्रद्धापूर्वक आणि मनापासून उपाय करायचा आहे, तरच विशेष दिवशी केलेल्या उपायाचं विशेष असं महत्त्व असतं। पण उपाय करताना तो मनापासून आणि श्रद्धापूर्वक करायचा आहे। हा अतिशय रामबाण असा उपाय आहे। तर तुम्हाला काय करायचं आहे, तर 11 काळे उडीदाचे दाणे घ्यायचे आहे, ते तुटलेले फुटलेले नसावे। 11 गुलाबाची फुलं घ्यायची आहे, त्यानंतर एक नागिनचं पान घ्यायचं आहे, 11 लवंगा घ्यायच्या आहे, ज्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, 11 लवंगा, 11 गुलाबाची फुलं, 11 काळे उडीदाचे दाणे आणि एक नागिनीचं पान किंवा ते खाऊचं पान म्हणतात ते पान घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला चमेलीचं तेल मिळालं तर अतिशय उत्तम आहे आणि मातीची पणतीचा दिवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चमेलीचं तेल तुम्हाला टाकायचं आहे। जर चमेलीचं तेल नसेल मिळत तर तुम्ही कोणत्या पण तेलाचा वापर, म्हणजे घरात असलेल्या तेलाचा वापर केला तरी चालेल, पण चमेलीचं तेल असलं तर अतिशय उत्तम राहील। आणि त्यामध्ये त्या दिव्यामध्ये तुम्हाला 11 तांदळाचे दाणे टाकायचे आहे, ते दाणे तुटलेले फुटलेले नसावे। 11 दाणे त्या तेलामध्ये, म्हणजे तुम्हाला दिवा लावायचा आहे। तर ह्या काळे उडीदाचे दाणे 11, 11 गुलाबाची फुलं, 11 लवंगा आणि चमेलीचं तेल, तेलासाठी दीपक घ्यायचा आणि त्यामध्ये 11 तांदळाचे दाणे आणि एक खाऊचं पान, असं तुम्हाला हे सगळे साहित्य घ्यायचं आणि तुम्हाला हनुमान मंदिरात जाऊन ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। बजरंगबली म्हणजे मारुती मंदिरात जाऊन तुम्हाला ते अर्पण करायचं आहे चरणांजवळ। आणि अर्पण केल्यानंतर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या ज्या काही समस्या आहे त्या तुम्हाला मनामध्ये स्मरण करायच्या आहे त्या समस्या, आणि ते अर्पण करायचं आहे। आणि अर्पण केल्यानंतर तुम्हाला तिथे मंदिरातच हनुमान चालिसाचा 11 वेळा पाठ करायचा आहे। हनुमान चालिसाचा पाठ करायचा किंवा सुंदरकांड म्हणायचं आहे। तर हनुमान चालिसा आणि सुंदरकांड म्हणायचं आहे आणि मनापासून आणि श्रद्धापूर्वक हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। तुम्हाला हा उपाय संध्याकाळी हा अतिशय प्रभावी आणि रामबाण असा उपाय आहे। तर या उपायाने तुमच्या घरातल्या ज्या काही अडचणी आहे, अडथळे आहे, नोकरीविषयी समस्या आहे, व्यवसायाविषयी समस्या आहे, त्याचं नक्की म्हणजे निवारण होईल, मार्ग निघतील आणि त्यातून तुमच्या समस्याही दूर होतील। तर तुम्हाला बजरंगबली हनुमानांचं कृपा प्राप्त होईल, आशीर्वाद प्राप्त होईल आणि ते प्रसन्न होऊन नक्कीच तुमच्या आयुष्यातील ज्या आर्थिक, शारीरिक, मानसिक ज्या काही समस्या आहे त्या नक्की सुटतील। तर तुम्हाला हा उपाय श्रद्धापूर्वक आणि मनापासून करायचा आहे। हनुमान चालिसाचं पठण करायचं किंवा सुंदरकांड म्हणायचा आणि तो मनापासून करायचा आहे, 11 वेळा पठण करायचं आहे। तर अतिशय असा सोपा असा आणि रामबाण उपाय आहे। तर तो तुम्ही करा आणि आजच्या दिवशी त्याचा लाभ घ्या। तर हनुमान जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर श्री स्वामी समर्थ। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।